कुणाबरोबर आघाडी करायची याची राजकारणात मुभा आहे. मात्र कोणाबरोबर आघाडी करायची याचा विचार अजित पवार यांनी केला पाहिजेत. निवडणुकीसाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांबरोबर आघाडी केली म्हणजे महायुती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांना सत्तेतील वाटेकरी होता येणार नाही, अशी स्पष्ट भूमिका महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली आहे. राज्यात भाजप शिवसेना कोणत्याही परिस्थितीमध्ये एकत्रच राहतील. या दोन्ही पक्षातील वाटाघाटी 90% पूर्ण झाल्या आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत महायुतीचाच महापौर असेल. मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसची गरज भासणार नाही, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले. पुणे पत्रकार प्रतिष्ठान आणि पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या सुसज्ज आणि सोयीसुविधायुक्त प्रेस क्लबसाठी राज्य शासनाने जागा दिली आहे. त्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. या पार्श्वभूमीवर बावनकुळे यांचा प्रतिष्ठान आणि संघाच्या वतीने सत्कार आणि कृतज्ञता समारंभ आयोजित केला होता. त्यानंतर पत्रकारांशी बावनकुळे यांनी संवाद साधला. प्रतिष्ठानचे अध्यक्ष शैलेश काळे, संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील, सरचिटणीस मंगेश पल्ले यावेळी उपस्थित होते. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील मित्रपक्षांकडून एकमेकांच्या कार्यकर्त्यांना प्रवेश दिला जात आहे. तसेच निवडणुकीसाठी शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. या संदर्भात बावनकुळे यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले, निवडणूक महायुती म्हणून लढवण्यात येणार आहे. तशी स्पष्ट सूचना पदाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजप मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर मैत्रीपूर्ण लढत करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे काम वेगळे आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजेत, अशी त्यांची भूमिका आहे. मात्र मतभेद आणि मनभेद होणार नाहीत याची दक्षता घेतली जाईल. मैत्रीपूर्ण लढतीचा निर्णय तिन्ही पक्षातील नेत्यांच्या समन्वय समितीच्या चर्चेतून झाला असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. नाही, खरं तर महाराष्ट्रामध्ये भाजपा शिवसेना महायुती करण्याचा निर्णय झाला आहे. तसे संकेत आम्ही सर्व महानगरपालिकेच्या आमच्या पदाधिकारी दिले आहेत. आमचे भारतीय जनता पार्टीचे 5 पदाधिकारी, शिवसेनेचे 5 पदाधिकारी, सर्वच 29 महानगरपालिकेमध्ये आम्ही ही युती करतो आहे. राहिला प्रश्न महायुतीचा, 13 पक्षाचा, अजितदादा सहित बाकी पक्षाचा, तर आम्ही या ठिकाणी काही चर्चा केल्या आहेत. अजितदादाशी चर्चा केल्या आहेत आणि चर्चेमध्ये अजितदादाची म्हणणं हे होतं आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजीचंही म्हणणं हे होतं की राष्ट्रवादी काँग्रेसचं या ठिकाणी स्वतःचं एक वेगळं काम आहे. त्यांचे कार्यकर्ते हे मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी लढण्यास इच्छुक आहे. मग भाजपाचे कार्यकर्ते, शिवसेनेचे कार्यकर्ते, राष्ट्रवादीचे एवढे काही ऑक्युपाय होऊ शकणार नाही. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळावी आणि त्यामुळं पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, अशा पश्चिम महाराष्ट्रातल्या काही महानगरपालिकेत अजितदादा आपली वेगळी लढण्याची भूमिका त्यांनी घेतलेली आहे. आम्ही मित्रपूर्व लढण्याच्या तयारीमध्ये आहोत आणि एकच आम्ही या ठिकाणी पाळणार आहोत. कुठल्याही परिस्थितीमध्ये मित्र पक्षाची त्या ठिकाणी मतभेद आणि मनभेद होणार नाही याची काळजी आम्ही घेणार आहोत. पण विदर्भ, मराठवाडा, मुंबई, कोकण वगैरे भागामध्ये महायुती होणार आहे आणि तशी तयारी आम्ही केली आहे. नाही, आम्ही बसून चर्चा केली. ही काही लपून छपून नाही. बसून चर्चा केली. दादांनी सांगितलं की आमचे कार्यकर्ते ऑक्युपाय होऊ शकणार नाही. आम्ही सांगितलं आमचे कार्यकर्ते महायुतीत ऑक्युपाय होऊ शकणार नाही. त्यामुळं त्यांनी आपलं लढण्याची भूमिका घेतली, आम्ही लढण्याची भूमिका घेतली. पण हे ठरवलं आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये राज्याच्या महायुतीला त्या ठिकाणी डॅमेज होईल असे कुठलंही वर्तवणूक किंवा कर्तव्य आम्ही कुणीच करायचं नाही. आपापल्या पद्धतीने लढायचं. जो जिंकेल तो जिंकेल अशी स्थिती आम्ही त्या ठिकाणी चर्चा केली आहे. परवा बोलताना मुख्यमंत्री असं म्हटले की शिंदे आणि भाजप यांनी ठरवलेलं आहे की एकमेकांचे लोक घ्यायचे नाही. मग राष्ट्रवादीचं असं काय ठरलेलं नाही का तिथे घ्यायची नाही किंवा आपले पाठवायचे नाही? नाही, आम्ही सर्वच महायुतीच्या पक्षामध्ये हा निर्णय केलाच आहे. मी त्या महायुतीच्या महत्वाच्या समन्वय समितीमध्ये आहे. तिन्ही पक्षाला लागू आहे. हे काही 2 पक्षाचं नव्हतं, सर्वच पक्षाचं होतं की कुठल्याही महायुतीच्या कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांना आपण घ्यायचं नाही. काही ठिकाणी मात्र लोकल लेवलला काही घटना घडल्या. तिथले कार्यकर्ते काही भाजपमध्ये आले, भाजपचे काही एकनाथ शिंदेजीकडे गेले, काही राष्ट्रवादी मधून भाजपमध्ये आले, काही राष्ट्रवादीत गेले. या घटना महाराष्ट्रात घडल्या आहेत. पण अनेक वेळा हा निर्णय झाला की कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्याला, महायुतीच्या कार्यकर्त्यांना एकामेकामध्ये घ्यायचा नाही. हा निर्णय समन्वय समितीचा आहे. पुण्यात काय होईल? पुण्यातले बरेचसे अजितदादाचे लोक भाजपमध्ये येणार अशी चर्चा आहे. काय नावं येतात? नाही, मला नाही वाटत फार काही याच्यामध्ये आता ती स्टेज राहिली आहे की अजितदादाचे लोक भाजपमध्ये येतील, भाजपचे लोक अजितदादाकडे जातील, अशी काही फार स्टेज नाहीये. त्यामुळे काही असं मला वाटतं फार दिसत नाही असं.
साहेब, याच्यामध्ये असं काय राष्ट्रवादी काँग्रेस इथं पुण्यामध्ये महाविकास आघाडीसोबत जायची शक्यता आहे. त्यांच्या बोलण्या पण काही सुरू आहेत. दोन्ही पक्षांकडनं तसे संकेत पण मिळतात. तर महायुतीमध्ये तुम्ही घटक पक्षात एकदम तुमच्या तीव्र ते कडवे जे विरोधक आहेत त्यांच्यासोबत आलेली जायची शक्यता आहे. तर तुमची तर काय भूमिका असेल? शेवटी महायुतीमध्ये आम्ही जेव्हा सरकारमध्ये आहोत तेव्हा विकसित महाराष्ट्राकरता आम्ही सरकार तयार केलेलं आहे. डबल इंजिन सरकारच महाराष्ट्राचा विकास करू शकते या भावनेने आम्ही सोबत आहोत, म्हणूनच महायुती झालेली आहे. आता प्रश्नाला पक्षीय प्रश्न आहे की भाजपाने कोणाला घ्यावं, अजितदादांनी त्यांच्या पक्षामध्ये कुणाला त्या ठिकाणी सोबत घ्यावं, एकनाथ शिंदेजींनी कुणाला घ्यावं, याचं पक्षीय राजकारण आहे. पक्षीय राजकारणात त्यांना मुभा आहे. पण महायुतीमध्ये मात्र सत्तेमध्ये येताना कुठल्याही पद्धतीने सत्तेचे वाटाघाटी होता येणार नाही. महायुतीच्या सरकारमध्ये सत्तेचे वाटेकरी होता येणार नाही अशी भूमिका आहे. त्याने त्याच्या पक्षामध्ये काय काय करायचं त्यांनी करावं, कोणासोबत जायचं काय जायचं. पण राज्याच्या महायुतीमध्ये हे जे आमचे युतीपूर्वीचे म्हणजे निवडणुकीपूर्वीची जी युती होती तीच त्या ठिकाणी कायम राहणार आहे.